मी आजपर्यंत अनेक 10वी 12वी आणि पदवीनंतरची करिअर मार्गदर्शन याच्यावरती अनेक लेक्चर्स देत होतो, परंतु ऑलरेडी जॉबमध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला कशी ग्रोथ घेता येईल, त्याचा पगार कसा वाढू शकतो, त्याचं पद कसं वाढू शकतं, या विषयाला अनुसरून आज मी आपल्याशी अगदी थोडक्यात संवाद साधणार आहे. बराच वेळ झालं सरांनी त्यांचा अनुभव आपल्यासमोर सांगितलेला आहे. तो अनुभव म्हणजे अगदी 30 वर्ष कंपनीमध्ये काम करत असताना एका छोट्या पदापासून ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत जात असताना कोणत्या अडचणी आल्या आणि कोणत्या संधी होत्या, त्याचबरोबर कोणत्या कौशल्यांची गरज होती याच्याविषयी त्यांनी सांगितले. परंतु आज ज्या वेळेला आपण म्हणजे मी सुद्धा तुमच्यातलाच आहे की आपण आज गावाकडून इथे जॉब करण्यासाठी येतो, त्यावेळेला आपल्यासमोर एक आव्हान असतं की आपल्याला मिळणारा पगार आणि त्यानंतर आपलं ध्येय. तर एक गोष्ट मात्र आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी आपण कोणत्याही कंपनीमध्ये ज्या वेळेला काम सुरू करतोय त्यावेळेला आपलं शिक्षण हे IT असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा BSc असेल, यापैकी कोणतंही शिक्षण असू शकतं. अगदी आपलं शिक्षण नॉन टेक्निकल जरी असलं तरी सुद्धा आपल्याला आहे त्या पदापासून पुढे जाता येऊ शकतं. आता हे करिअर म्हणजे काय असतं आणि हे करिअर प्रत्येक टप्प्यावरती असतं. आता करिअरची व्याख्या काय आहे की आपण भविष्यात ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहे आणि त्या क्षेत्रातून आपलं अर्थार्जन होणार आहे ते आपलं करिअर असतं. एखादा माणूस व्यवसायातून करू शकतो, नोकरीतून करू शकतो किंवा एखाद्या कलेतून सुद्धा करू शकतो, ते त्याचं करिअर असू शकतं. मग आता ह्या करिअर घेण्यासाठी आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात आपलं उच्चतम करिअर करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, तर 3 गोष्टींची आवश्यकता प्रामुख्याने असते. तर ती पहिली गोष्ट आहे की आपण ज्या क्षेत्रात करिअर करणार आहे त्या गोष्टीत आपल्याला आवड असली पाहिजे. जर आपल्याला आवड नसेल तर ती आवड निर्माण केली पाहिजे आणि किंवा त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला करिअर करायचं आहे आणि त्यासाठीची गोष्ट आहे ती लागणारी आहे ती क्षमता, की आमच्याकडे त्या क्षमता आहेत का, की मला एखाद्या कंपनीचा मॅनेजर व्हायचा आहे तर माझ्याकडे लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे, माझ्याकडे तो नेतृत्व गुण असला पाहिजे, त्याचबरोबर माझ्याकडं सगळ्या गोष्टींचं नियोजन करता आलं पाहिजे, मला माणसांकडून काम करून घेता आलं पाहिजे, की त्यासाठीच्या या क्षमता असणार आहे. आता या क्षमता कशातून येत असतात, तर या क्षमता येत असतात पहिली गोष्ट की तुमचं शिक्षण, यातून तुमच्या काही क्षमता निर्माण होत असतात आणि दुसरं तुमचा अनुभव, यातून तुमच्या क्षमता निर्माण होत असतात आणि याच गोष्टीवर मी पुढे बोलणार आहे. आणि तिसरी गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा की ही आवड आहे, क्षमता आहे आणि तिसरं असतं की आपल्या या मार्केटमध्ये असणाऱ्या संधी, त्या संधी किती उपलब्ध आहेत. की मी समजा BCom झालंय परंतु मला आज लक्षात आलं पाहिजे की GST 2016 पासून आहे आणि आता GST मध्ये काम करणाऱ्या माणसांची गरज प्रत्येक कंपनीला आहे आणि मग मला GSTचं ज्ञान घेतलं पाहिजे, टॅलीचं घेतलं पाहिजे, SAP सारखं SAP सारखं सॉफ्टवेअर आहे त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. तर ही गोष्ट असणार आहे की मार्केटमधल्या संधी ओळखता आल्या पाहिजेत आम्हाला. आता मार्केटमधल्या संधी बघितल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मग आम्ही कुठं काम करू शकतो, मार्केटमध्ये काय बदलणार आहे त्यानुसार संधीसुद्धा बदलत जाणार आहेत. तर ह्या संधी बदलत असताना आम्हाला कुठं काम करायचं आहे आणि आमचं पद आणि आमचा पगार कसा वाढू शकतो ह्याच्यावरती आम्हाला कसं काम करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असताना आमच्या क्षमता वाढवाव्या लागतील आम्हाला. आता या क्षमता कशा वाढवणार आहे मी, तर सगळ्यात महत्त्वाचं की या क्षमता वाढवत असताना आम्हाला शिक्षण आणि अनुभव हे दोन्ही वाढवता येऊ शकतं. गोष्ट अशी आहे की शिक्षण घेण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे, माझा कोणताही मोठेपणा नाही, मी तुमच्यातलाच एक धारकरी आहे, परंतु मी आजपर्यंत माझ्याकडे 8 डिग्री आहेत. वयाच्या 30व्या वर्षी मी 8 डिग्र्या घेऊ शकलो. ह्याच्यासाठी मला नेहमीच कॉलेजमध्ये जावं लागलं नाही. 2016 सालानंतर मी काही कॉलेजमध्ये गेलो नाही, परंतु माझं शिक्षण मात्र मी बाहेरून चालू ठेवलं. तर आपण शिक्षण वाढवण्याची गरज आहे की तुम्ही ITI झालेला आहात, ITI झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये स्वतः टाटासारख्या कंपनीत पिरियड करताय किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन ऑपरेटिंग करताय, तर तेवढं करून आपल्याला चालणार नाही, तर बाहेर एक्सटर्नल आपल्याला डिप्लोमाला ॲडमिशन टाकायचं आहे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. म्हणजे आपलं एका बाजूने शिक्षण वाढत गेलं पाहिजे, मिनिमम शिक्षण तरी आपण घेतलं पाहिजे. तर आपल्याला एका बाजूने शिक्षण वाढवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपला अनुभव वाढवायचा आहे. आता अनुभव सरांनी सांगितलंय की आपल्याला त्यामध्ये आवड, तर मन झोकून आपण तिथं काम करणार आहे आणि तिची प्रत्येक गोष्ट शिकून घेणार आहे. आणि हे शिक्षण वाढवत असताना तिसरी गोष्ट आपल्याला एक करायची आहे की आपल्याला कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आज निर्माण झालेली आहे. स्किल बेस्ड एज्युकेशन
आज मला गावाकडे गेल्यानंतर BA MA MCOM BCOM झालेली कितीतरी मुलं भेटतात आणि म्हणतात की पुण्यामध्ये नोकरी आहे का. मग त्याच्यावरती मी काही जणांना बोलवतो. परवाचीच गोष्ट अशी की कंपनीमध्ये आपल्याच धारकरी बंधूंची एक बहीण होती. त्या तिघी मुली आमच्या कंपनीमध्ये मी नोकरीची वॅकन्सी होती म्हणून बोलवल्या. त्या आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्हाला MS Excel चालवता येते का, PowerPoint चालवता येते का, वर्ड चालवता येते का. ही बेसिक गोष्ट आहे की कम्प्युटर आपल्याला येतोय का. तर त्यांनी सांगितलं आम्ही 10वी नंतर MSc ITचा कोर्स केला, त्यानंतर आता आम्हाला काही ह्याची ओळख नाही आहे. पण शिक्षण मात्र MSc पर्यंत झालेलं होतं. MSc शिक्षण झाले, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला जर कौशल्य येत नसेल, म्हणजे आपल्याकडे स्किल नसेल, तर ते शिक्षण आज उपयोगी ठरत नाही आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे की आपल्याला कौशल्य आधारित शिक्षण ही गोष्ट आज निर्माण झालेली आहे. आपण डिप्लोमाला ॲडमिशन घेतलंय ठीक आहे, परंतु त्याच बाजूनं आपण आपल्याला येणाऱ्या स्किल्स वाढवायच्या आहेत. आज जर आपल्यापैकी कोणी जर ऑपरेटिंगमध्ये काम करत असतील तर CNC मशीन आहे 2 ॲक्सिस आहे, तर CNC नंतर VMC शिकलं पाहिजे. VMC शिकल्यानंतर आपण 5th ॲक्सिस मशीनकडे गेलं पाहिजे. मजाकसारखी मशीन आहे, त्यानंतर 6 ॲक्सिस मशीन आलेल्या आहेत. आणि तुम्हाला गोष्ट सांगायची अशी, एका कंपनीच्या प्रोडक्शन मॅनेजर इतका पगार आज 5th ॲक्सिस 6 ॲक्सिस वाल्याला दिला जातो. 1 लाख रुपये पगार घेणारे ऑपरेटर आज मार्केटमध्ये आहेत. इंजिनियर होऊन सुद्धा तो म्हणतो मी ऑपरेटिंगच करतो, कारण 8 तास काम करायचं कुणाचं डोकं नाही आणि मी 6 ॲक्सिस मशीन चालवतो. माझा मित्र आज मजाक नावाच्या कंपनीत आहे, तो सांगतो की आज आम्हाला असे मी ऑपरेटर कित्येक माझ्या ओळखीचे आहेत आणि रोज मला फोन येतो की तुमच्याकडे एखादा ऑपरेटर असला तर द्या. म्हणजे गोष्ट अशी की 1 लाख रुपये पगार घेणारा मुलगा हा 6 ॲक्सिस मशीन शिकतो. फक्त त्यासाठी त्याला काय करावं लागतं तर साईड बाय साईड त्याला स्वतःचं स्किल अपग्रेड करायचं आहे, कौशल्य वाढवायचं आहे. त्यानं CNC VMC पासून मजाकपर्यंत जायचं आहे आणि हे त्यानं ध्येय ठेवलं पाहिजे. आता मजाकपर्यंत गेला किंवा तुम्हाला सांगतो की एक ऑपरेटिंगच्या बाबतीत की तो आता ऑपरेटर म्हणत नसतो, तर तो पुढे निघालाय, तर त्यानं दुसऱ्या बाजूला अनेक सॉफ्टवेअर आहेत. आज CAD/CAM सारखी सॉफ्टवेअर आहेत. त्याला AutoCADचे डिझाईन आलं पाहिजे. कॅमचं सॉफ्टवेअर आहे, डेल कॅम आहे, मास्टर कॅम आहे. आज प्रोग्राम तुम्ही तिथं करायचं नाही आहे, तो प्रोग्राम द्यायचा आहे, तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली रन होणार आहे. तर ही सॉफ्टवेअर शिकली पाहिजे. तर एक टप्पा आपल्याला पुढे जायचा आहे. कायझन नावाची कन्सेप्ट प्रत्येकाच्या कंपनीत असेल, सगळेजण भरत असाल, बक्षीस मिळतं, पैसे मिळतात, परंतु हे कायझन स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला आणावं लागणार आहे. कारण आपल्याला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कालच्यापेक्षा आज मी पुढे आहे, कालच्यापेक्षा मी आज काहीतरी शिकलेलो आहे आणि कालच्यापेक्षा आज मी पुढे जात आहे, हा ध्यास आपल्याला असला पाहिजे. आणि हा ध्यास घेऊन आपण काम करायचं. CNC VMCच्या बाबतीत मी सांगितलं ते आपल्याला CAD/CAM सॉफ्टवेअर शिकलं, ऑपरेटिंग तुम्ही जास्त काय शिकलाय आणि प्रोग्रामिंग येते, ऑपरेटिंग येते. त्याच्यानंतर तुम्हाला सुपरवायझरची पोस्ट असते. डिप्लोमा झाला की तुम्ही सुपरवायझरला लेवलला जाता किंवा इकडे तुम्ही डिझाईन इंजिनियर म्हणून जाऊ शकता एखादं सॉफ्टवेअर शिकून. यानंतरची गोष्ट आहे की प्रोडक्शनच्या बाबतीत मी सांगितलं. आता क्वालिटीमध्ये आपल्या इथे काम करत असेल, मगाशी आपल्यापैकी काही जण म्हणाले की आम्ही वेल्डिंगमध्ये काम करतोय. सगळ्यात जास्त संधी आहेत आता आपल्याला. ZF सारखा जर ग्रुप मिळत असेल काम करायला तर तिथे नक्की आपण शोधलं पाहिजे. माझा मित्र तिथं आहे, तिथे जर व्हॅकन्सी असेल तर माझ्याकडे येते नेहमी, तर मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतो. आपल्या ग्रुपवरती मी ज्या व्हॅकन्सी येतात ती टाकत असतोय. तर ZF सारखा ग्रुप 1 वर्ष काम केल्यानंतर दुसऱ्या वर्षी जर डिप्लोमा असेल आणि वेल्डिंगचा एक्सपिरियन्स असेल, स्वतः वेल्डिंग केलेलं असेल, तर दुसऱ्या वर्षी ते जर्मनीला पाठवतात आणि जर्मनीमध्ये ट्रेनिंगला कंपनी पाठवते. कंपनीतून तिथं आल्यानंतर त्या मुलाचा पगार दुप्पट तिप्पट होतो. त्या कंपनीमध्ये 2-3 वर्ष टिकत नाहीत, कारण ती 1 वर्ष जर्मनीला पाठवतात, त्यानंतर 2 वर्षाचा करार करतात आणि करार केल्यानंतर पुन्हा ते 2 वर्ष तिथे काम करावं लागतं, परंतु त्याला लगेच इथं दुसरा संधी. माझा मित्र आज मेननमध्ये काम करत होता कोल्हापूरमध्ये. तिथून त्यानं तिथं ज्ञान घेतलं, प्रॉपर नॉलेज घेतलं, त्याने स्वतःचं कौशल्य वाढवलं. त्याला ZFमध्ये आत्ता नोकरी लागली. ZFमधनं आता VWमध्ये सुद्धा बोलावलं आलं. म्हणजे आपल्या भागात साधारण साध्या कॉलेजला शिकलेला मुलगा सुद्धा एवढ्या पदावरती जाताना मी स्वतः बघतो. तर गोष्ट अशी असणार आहे की आपल्याला आपलं कौशल्य वाढवायचं आहे. आता क्वालिटीमध्ये काम करणारे काही जण असतील, BSc झालेले असतील, तर आपल्या गावाकडे आपला मित्र कोणीही BSc झालेला असेल तर त्याला बिनधास्त सांगा की तू क्वालिटीमध्ये काम कर, तुझा हळूहळू पगार वाढत जातो. क्वालिटीमध्ये सुरुवात असेल आपली 8-10 तास आपल्याला उभारून ते जॉब चेक करावे लागतील. NDT टेस्टिंग असेल तर आपल्याला ते टेस्टिंग करत राहावं लागेल आणि हे सगळं करत असताना आपला हळूहळू जॉब आपला त्याला वेळ द्यावा लागेल. 1-6 महिने वर्षभरात त्याला दुसरे काही कोर्सेस आहेत की आज पुण्यामध्ये आपण आज इथे निगडीत आहे, निगडीमध्ये कप क्वालिटी नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला NDTचे कोर्सेस आहेत. NDT म्हणजे काय, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. कुठलाही पार्ट आलाय, कुठलाही मशीनचा जॉब आलाय तर तो आपल्याला क्रॅक टेस्ट करायला लागते. त्याला चीर वगैरे आहे का, तर ते त्याला डॅमेज न करता ती टेस्ट केली जाते, त्याला म्हणतात NDT.
तर ते NDTचे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3. तर NDT लेवल 3ची प्रचंड मागणी आहे की आज NDT लेवल 3 माणसं मिळत नाहीत. मगाशी मी सांगितलं तुम्हाला मजाकची 5 ॲक्सिस 6 ॲक्सिस माणसं मिळत नाहीत. VMCची माणसं मिळत नाही येतात. VMC वाल्यांना आज 35-40 हजार सहज पगार घेत मिळत आहेत आणि ती लोक सुद्धा मिळत नाही आहेत. 35,000 पगार देतो म्हटलं तरी माणसं मिळत नाही आहेत. प्रत्येक कंपनीवर VMCला ऑपरेटरची आता करत येतात. मी इथल्या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये रिक्रुटमेंटच्या निमित्तानं मी फिरून आलेलो. मला ह्याची गरज काय आहे, आज मार्केटची गरज सांगतो आपल्यासाठी. तर ह्या संधी जर आपल्याला घ्यायची असतील तर आपल्याला अपग्रेड व्हावं लागेल. तिसरी गोष्ट अशी की वेल्डिंगवाल्यांनी वेल्डिंग इन्स्पेक्टर बनायचं आहे, हे आपण ध्येय ठेवलं पाहिजे. कोथरूडमध्ये इन्साईट क्वालिटी नावाची इन्स्टिट्यूट आहे, इथे कप क्वालिटी नावाची इन्स्टिट्यूट आहे. ह्या तिथं तुम्हाला वेल्डिंग इन्स्पेक्टरचा कोर्स मिळू शकतो. स्वतः वेल्डिंग करायचं आहे साईड बाय साईड. आजकाल शिक्षण घेणं खूप सोपं झालं. इंजिनियर होणं खूप सोपं आहे, कारण इंजिनिअरिंग कॉलेजेस भरत नाही आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा रिकाम्या आहेत. भरमसाठ इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. एखाद्या कॉलेजला कमी पैशामध्ये इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. डिप्लोमा हळूहळू 3 वर्षाची 4 वर्ष जातील काम करत, पण तुम्ही डिप्लोमा इंजिनियर म्हणून असाल. ITI फक्त राहायचं नाही. आपण हा ध्यास घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण डिप्लोमा झालो, त्याच्याबरोबर आपण क्वालिटीमध्ये काम करत असतो, तर हे क्वालिटीचे कोर्सेस केले, सर्टिफिकेशन्स मिळवली. NDT लेवल 2 झालं असेल किंवा वेल्डिंग इन्स्पेक्टर झालं असेल, व्हिज्युअल टेस्टिंगमधलं आपल्याला सर्टिफिकेशन असेल किंवा रेडिओग्राफिक असेल, अल्ट्रासॉनिक टेस्टिंग असेल, हे सगळे प्रकार आहेत ते क्वालिटीमधले आहेत. तर किंवा ह्याचा दुसरा भाग असतो BSc झालेला असतात, ते डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये जातात. म्हणजे लॅब असतात कंपन्यांमध्ये, त्या लॅबमध्ये ते काम करत असतात. CMM सारखी मशीन असते तिथं काम करत असतात. तर ह्या सगळा भाग येतो हा मेकॅनिकलचा रिलेटेड आहे. तर त्याच्यामध्ये BSc झालेल्या मुलांना भरपूर अशा संधी आता उपलब्ध आहेत. एखादा BA BCom झालेला मुलगा सुद्धा त्याला खरंच नोकरी मिळत नसेल तर त्यानं असला एखादा कोर्स केला तरी सुद्धा त्याला लगेच नोकरी आहे. ही सुद्धा गरज आहे आत्ता मार्केटची. त्याच्यानंतर पुढं आपण जाऊया की इलेक्ट्रिकल. आज आपल्यात बरेच जण इलेक्ट्रिकलचे आहेत. तर आत्ता मी आत्ता ह्या 2 दिवसात 3 दिवसापासून 7 तारखेपासून मी एक मेंटेनन्स इंजिनियर शोधत होतो आम्ही. तर मेंटेनन्स इंजिनियरच्या गरज किती आहे आज मार्केटला विचार करा की एक CNC VMC HMC VPN बनवणारी BFW नावाची कंपनी. तर त्या BFW कंपनीला आता 10 लोक मिळणं झाली. गेले 6 महिने झाले त्यांच्या 10 वॅकन्सी आहेत. पण त्यांना ते काम करणारी मेंटेनन्समधली सर्व्हिस इंजिनियर मिळणार. म्हणजे ITI ते म्हणतात आम्हाला ITI झालेला असला चालतं, फक्त त्याला मशीन कळली पाहिजे. बेसिक नॉलेज असणारा माणूस सुद्धा तिथं गरज आहे आज. तर मेंटेनन्समध्ये प्रचंड संधी आहेत. दुसरी गोष्ट, मेंटेनन्समध्ये तुम्हाला कोर्स कुठला मला आत्तापर्यंत मी शोधले, मला मिळाला नाही. म्हणजे मेंटेनन्सचा इंजिनियर तयार करणारी किंवा मेंटेनन्सचा माणूस तयार करणारी ह्या ऑर्गनायझेशन कुठली दिसत नाही. पण दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही ऑपरेटिंगमध्ये आहे किंवा इलेक्ट्रिकल ITI झाला आहे, तुम्ही सगळी मेंटेनन्सची कामं करताय, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, इलेक्ट्रिकलचं आहे तर मेकॅनिकलचं नॉलेज घ्यायचं. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या सगळ्या गोष्टी कळत असतात, तर मेंटेनन्सवाल्याला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या दोन्ही गोष्टींचं ज्ञान घ्यावं लागणार. तर इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकलचं ज्ञान घेतलं की तुम्हाला प्रचंड अशी मार्केटमध्ये मागणी असणार. आणि मेंटेनन्सवाला माणूस मिळत नाही. मेंटेनन्सवाला माणसाचा पगार चांगल्या पद्धतीनं वाढत जातो आणि मेंटेनन्सवाल्या माणसाला म्हणजे मरण नसल्यासारखी परिस्थिती आहे. कारण इथं एवढ्या मशीन वाढत गेलेल्या आहेत की त्या ज्या CNC VMC मशीन असतील किंवा कोणत्याही, तर त्याच्या खपण्याचा प्रचंड प्रमाण आहे. म्हणजे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे मेक इन इंडिया आहे ना, तर त्याच्यामुळे ऑटोमोबाईल हब आहे आपलं, की इथं प्रचंड प्रमाणात आत्ता इकॉनॉमी वाढत चालली आहे. आपण एक्सपोर्ट करतोय आणि हे वाढत असताना त्या मशिनरी वाढत चालल्या आहेत. पण ते मशिनरी चालवणारा स्किल सेट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यात ताकदीची माणसं नाही आहेत. मग ती माणसं आपण निर्माण करू शकतो. आपण स्वतः आपल्या आयुष्यात ती संधी आहे म्हणून याच्याकडे बघू शकतो. तर ह्याच्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. तर इलेक्ट्रिकलवाल्यांना मेंटेनन्समध्ये जायची आवड असेल तर प्रचंड अशी संधी आहे. माझा मित्र ज्याला क्वालिटीमध्ये त्याला नोकरीसाठी मी एका इंटरव्ह्यूला पाठवलेलं होतं आणि त्याला ती व्हर्नियर कॅलिपर धरताच येईना म्हणून त्याला हाकलून दिलं. मग त्याच्या परिचितमध्ये एक जण मिस्त्री होते, म्हणजे ह्या मशीन वगैरे दुरुस्त करणारे, ते म्हणले की आता तुला कोण नोकरीला घेणार, तर तू आता माझ्यापाशी आहे. मग तिथं जायला लागला, हात काळे करायचा, 8-10 तास तिथं खोलाखोली करायचा. आणि आम्ही इंजिनियर दोघं पण असताना सुद्धा आज त्याचा पगार माझ्यापेक्षा दुप्पट झाला, कारण त्यावेळेला त्यानं हात काळे केले. मी तसा जॉब बघितला नाही, पण त्याला आज मजाकची कंपनीत जॉब आहे आणि त्या कंपनीने त्याला 4 व्हीलर दिली, गाडी कंपनीने दिलेली आहे त्याला. तर परिस्थिती अशी बदलत जाते. तर ही परिस्थिती बदलते. ती परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला
हात काळे करावे लागतील, आपल्या स्वतःच्यात कौशल्य निर्माण करावं लागेल. फक्त ज्ञान असून चालणार नाही, कौशल्य असणं गरजेचं आहे. ते मेंटेनन्समधल्या संधी भरपूर आहेत. जो ऑपरेटिंग करतोय, ज्याला आवड आहे, त्याला खोलाखोली दुरुस्ती, एखादी गोष्ट बंद पडलेली दुरुस्त करणं ही ज्याची आवड आहे त्यानं लक्षात घ्या की मेंटेनन्स ही संधी आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ITIचं शिक्षण डिप्लोमापर्यंत तरी न्यायचं आहे, हा आपला ध्यास असला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की मी सुद्धा बॅचलरमध्ये राहिलेलो आहे की आपण 8 तास 9 तास 10 तास काम करून आलो की तो मोबाईल घ्यायचा आणि रील्सवरती ढकलत आपले 9 वाजवायचे, कसं तर जेवायचे आणि झोपायचे. ह्याच्या पलीकडचा विचार केला पाहिजे. ते रील्स किती बघतोय त्याला मापच नाही. त्याला गुरुजींची रील्स आली, आपली प्रतिष्ठानची कुठली तर निघाली की लगेच लाईक मारते, पण ते ढकलतंय, नुसतं ढकलतंय. जरा हिंदुत्ववादी एका तापट वक्ता बघितला की त्याला लाईक मारायची, कमेंट मारायची, शेअर करायची. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन आपला वेळ आहे. गुरुजींचा एक श्लोक आहे की सुखासीनता ते तर राहे न राम, वसे राम जेथे जिथे कष्ट धाम, जयाना त्वरे गाठणे ध्येय धाम, अशांनी आरामास द्यावा विराम. की ज्यांना आपलं ध्येय गाठायचं आहे त्यांनी आपल्या आरामाला विराम दिला पाहिजे. सुखाला आदिलात मारा त्वरेने, उठा मार्ग चाला कड्या निश्चयाने, जगी गांडुळा सारी खेना जगावे, उडी बाजिताना जिला संस्मरावे. ते आपला मार्ग आहे तो शिवप्रभूंचा मार्ग आहे. आपला मार्ग आहे तो या मावळ्यांचा मार्ग आहे. आणि या मार्गावरती चालत असताना आपल्या ती रग, ती धग, ती इच्छाशक्ती, ती आस ही असलीच पाहिजे. हा उदात्त अंतःकरण आपलं असलं पाहिजे की आपण हे मोठं व्हायचं आहे. का व्हायचं नाही आपण सुद्धा? आपण हे धर्मकार्य करत असताना आपण हे मोठं व्हायचं आणि आपल्या सगळ्यांनाही आपल्या सगळ्यांची आर्थिक उन्नती सुद्धा साध्य करायची. हे आपला ध्यास असला पाहिजे. आणि आपण इकडं येत असताना आपला अर्थार्जन करण्यासाठी आलो. तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी एमनोरा नावाची सिटी आहे 400 एकरमध्ये, तिथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये मागच्या लेक्चरला गेलेलो मागच्या महिन्यात. पण तिथे गेल्यानंतर जो आनंद वाटत नाही तो इथं आनंद वाटतो. कारण हे सगळे जणांच्या मध्ये एक उदात्त अंतःकरण आहे की आम्ही देवादेशा धर्माचं काम करतोय, आम्ही राष्ट्राचं काम करतोय. आम्ही असेच कुठेही स्वतःचा अर्थार्जन, स्वतःचं पोट बांधण्याचा विचार फक्त करत नाही, तर आम्हाला या देशाचा, या राष्ट्राचा, या समाजाचा, या धर्माचा विचार. तर हा विचार करणारे आपण सगळे. तर हे सगळा विचार करत असताना आपली कौटुंबिक उन्नती पण तितकीच साध्य करू, आर्थिक उन्नती पण तितकीच साध्य करू, आपली शरीर सौष्ठव हे तितकंच ताकदीनं आपण कमवलं पाहिजे. तर ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ. आणि जाताना तर शेवटी मी एक गोष्ट सांगणार आहे की हे सगळं करत असताना की मी परचेस आणि स्टोअरमध्ये काही काम करणारे जर असतील तर परचेस डिपार्टमेंट, स्टोअर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सॅप नावाचं एक सॉफ्टवेअर असते, व्हेंडर डेव्हलपमेंट नावाचं एक काम असते. तर तुम्हाला सॉफ्टवेअर नावाची गोष्ट थोडंफार आपल्याला कम्प्युटर हाताळता आलाच पाहिजे. तुम्हाला आजकाल जर एखादा तुम्हाला भीती वाटत असेल की मला इंग्लिश येत नाही, पण आज इंग्लिशची भीती राहिलेली नाही. तुम्हाला स्वतःला ईमेलच टाईप करायचा नाही, तो ChatGPTला सांगायचं, तो ChatGPTवरनं ईमेल घ्यायचा आहे. तुम्हाला काही विशेष इंग्लिशच पाहिजे अशी गरज फार पुढच्या काळात कमी होत जाणार आहे. 4 वाक्य तुम्हाला तिथेच पाठ करून सुद्धा सांगता येतील. परंतु तुमचं कौशल्य जर असेल, तुमच्याकडे जर ती ताकद असेल की तुम्हाला ते नॉलेज जर असेल आणि दुसऱ्या बाजूला स्किल जर असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर मी मेंटेनन्सच्या बाबतीत बोललो, क्वालिटीच्या प्रोडक्शनच्या बाबतीत बोललो. त्यानंतर एक दुसरं मी जिथे काम करतो त्या डिपार्टमेंटविषयी थोडंसं सांगतो की मी सेफ्टी डिपार्टमेंटला काम करतो, EHS, एन्व्हायरमेंट हेल्थ आणि सेफ्टी. तर ह्या डिपार्टमेंटला काम करत असताना मी ज्या वेळेला 2016 साली इंजिनिअरिंग झालो त्यानंतर मी एका कंपनीमध्ये, जर्मन कंपनीत 1 वर्ष काम केलं, ज्युनियर प्रोडक्शन इंजिनिअरचं ट्रेनी लेवलला काम केलं. त्यानंतर माझा ध्यास होता की आपण प्रशासनात गेलं पाहिजे आणि प्रशासनात जाऊन या देशाची सेवा केली पाहिजे. आणि तो ध्यास घेऊन मी MPSCची परीक्षा देत होतो. 2019पर्यंत ती परीक्षा दिली. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये 2021-22मध्ये मी जवळपास 7 मेन्स दिल्या, 3 इंटरव्ह्यू दिले. त्यातला असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी, म्हणजे जो फॅक्टरी इन्स्पेक्टर असतो, जो आपल्याला फॅक्टरीचं लायसन देतो, तर त्या परीक्षेच्या मुलाखतीला मी MPSCच्या मुख्य कार्यालयात माझा इंटरव्ह्यू झालेला. परंतु तिथं मला अपयश आलं. 4-5 वर्ष गेलेली होती. आणि त्यानंतर अपयश आल्यानंतर मग माझा समोरचा प्रश्न होता की आता काय करायचं. त्यावेळेला मी तो इंटरव्ह्यू दिलेला आणि इंटरव्ह्यूला जवळची त्या लोक होती शेजारी, तर त्या बसलेल्यांना मी विचारायचो की तुम्ही काय झालं शिक्षण. तर त्यांनी सगळ्यांनी हा ADS नावाचा कोर्स केलेला, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी. मग त्यांना विचारलं की कसं काम असतं. तर ते म्हणजे की सेफ्टीचं काम टार्गेट नसतं की तुम्हाला प्रोडक्शनला गेला, मेंटेनन्सला गेला किंवा रोज तुम्हाला हे काम करायचं आहे, हे झालंच पाहिजे. परंतु त्या डिपार्टमेंटला तसं नसायचं. मग तसं नव्हतं म्हटल्यानंतर मग मी म्हटलं की आपल्याला आपला बाकीचं हे काम करत आपल्याला जॉब करायला आनंद वाटेल.
मग त्यानंतर मी तो सेफ्टीचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर एका कंपनीमध्ये जॉबला लागलो. त्यानंतर लगेच दुसरी US कंपनी, आत्ताची कंपनी मिळाली आणि तिथं मग काम करत असताना प्रगती साध्य करता आली. परंतु माझ्याजवळ असणारं ते ADIS नावाचा कोर्स, त्यामुळं मी MPSCतला अपयश जरी असले तरी मी आज MPSCतल्या क्लास 3पेक्षा जास्त पगार घेऊ शकलो. नाहीतर मी MPSCतनं क्लास 3 मिळवली असती आणि मी आत्ता ज्या कंपनीत काम करतो तिथं क्लास 3 एवढा पगार आहे, तर त्याच्याहीपेक्षा जास्त पगार घेऊ शकलो. ह्याचं कारण हे होतं की मी ADIS नावाचा सेफ्टीचा जो डिप्लोमा आहे तो केलेला होता. तो BSc नंतर करता येतो, डिप्लोमा नंतर करता येतो, किंवा तुमचं हायर डिप्लोमा म्हणून एक असतो की आपल्या इथे एखादा मुलगा म्हणतो की मला बाबा जास्त काम केलं नाही, मला हे करायचं नाही, जमत नाही आहे, तर त्यानं हायरचा डिप्लोमा करावा. की कधी तर आपला आग लागली तर ते घेऊन यायचं, किंवा आपलं मॉक ड्रिल असतं 6 महिन्यात एकदा ती पेटवायचं, ते निजवायचं, तेवढं करायला आपलं काम मिळतं कधी तर त्याला जरा जास्त लोडच नको आहे, किंवा ज्याला लोडच पेलत नाही त्यानं फायरचा डिप्लोमा करावा. तर तो एक कोर्स आहे की तो सुद्धा करून तुम्हाला खरं सांगायचं तर प्रत्येक कंपनीत, अपार्टमेंटमध्ये, हॉस्पिटलमध्ये ही निवांत बसलेली असतात. तुम्ही बघितलं ना तिथं लाल कपडे बिपडे घालून तुम्हाला एखादा माणूस दिसत. मोठमोठ्या हॉस्पिटल, मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा आता ह्याची माणसं नेमली जातात. तर तो फायरचा डिप्लोमा असतो. तो फायरचा डिप्लोमा केला तरी तुम्हाला नोकरीची संधी 100% आहे. तर हा सेफ्टीच्या बाबतीतलं सांगितलं. त्यानंतर ह्याच्याही पलीकडे जाऊन आणि जर आपले प्रश्न असतील तर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे सर सांगतील. मला थोडंफार काय माहीत असेल तर मी सांगेन, परंतु आपला स्पेसिफिक प्रश्न म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये मला इथं जायचं आहे तर काय केलं पाहिजे ह्याच्याविषयी आपण जास्त बोललो तर फायद्याचं ठरेल. बाकीच्या क्षेत्राविषयी मी बरं सांगू शकतो की 12वी नंतरचे कोर्सेस आहेत हे आहेत, पण त्याचा आत्ता आपल्याला फायदा जास्त होणार नाही त्या बोलण्याचा, कारण आपण ऑलरेडी पुढच्या टप्प्यावरती आहे. तर त्या टप्प्यावरती तुम्हाला काय अडचण येत असेल तर त्याच्याविषयी बोलूया. आपल्याला कंटाळा आला असेल, परंतु हे गरजेचं आहे आपल्या भविष्याच्या दृष्टीनं. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय आहे की आपण तास बसण्याची पण आपल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतासुद्धा आपल्याला वाढवता आल्या पाहिजे. कारण आपण 9 तास काम केल्यानंतर आपण पुढे 2-3 तास एखादी गोष्ट शिकण्याचा आजपासून ध्यास घेणार आहे. कारण आपल्याला आता आहे त्या पदापेक्षा पुढच्या पदावरती जायचं आणि तेवढा जास्त पगार वाढवायचा आहे. मग 9 तास काम करून पुढं काय जर शिकलो नाही तर तेवढाच पगार राहील आपला. मग त्याच्यासाठी मात्र आपल्याला आता काम करायला लागणार आहे. तर आपल्याला जे प्रश्न असतील तर ते प्रश्न सांगा, त्याच्यावरती तुमची उत्तरं देऊ. आपण त्याच्यावर चर्चा करू. थांबतो. मला काही प्रश्न असतील की माझा ITR झाला, शूटर झाला, वेल्डर झाला, तर त्याच्यानंतर मला पुढं काय शिक्षण द्यायचं, अगदी निर्धास्तपणे आपल्या घरातलीच लोक आहे असं वागून